ब्रेकनंतर शिक्षणाच्या वाटा आमच्या खास कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्याआधीच मी तुम्हाला बोललेले की जागतिकीकरणाविषयी मी तुम्हाला विचारणार आहे. मग सर, जागतिकीकरणामध्ये भारतात जे शिक्षण मिळतंय त्याचं नेमकं स्थान काय? जागतिकीकरणाकडे पाहत असताना भारतीय मुलांचं जागतिक लेवलला स्थान काय आहे, आपण थोडं उलटा जर विचार केला तर भारतीय मुलांकडं जग पूर्ण विश्वास म्हणून पाहत आहे. हा फरक आहे दुसऱ्या देशातल्या शिक्षणात आणि आपल्या शिक्षणात. जो आपला मुलगा बाहेर जातो, भले त्या मुलांनी पुरस्कार घेतले नसतील, पण ज्या पद्धतीनं लॅबमध्ये काम करतायत मुलं, त्याच्यावरून प्रत्येक प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर त्या लॅबमधला भारतीय मुलगा मागतो कामासाठी. ते स्थान आपल्या शिक्षणानं ॲटलिस्ट तेवढं तरी तयार केलं. दुसरं जर तुम्ही पाहिलात, हे मी रिसर्च बाबतीत बोललो, दुसरं जर पाहिलात तुम्ही की कधी सुंदर पिचाई होऊ शकतो माणूस, नडेला होऊ शकतो, यनचंद्रा होऊ शकतात. हे आपलं जागतिकीकरणामध्ये आपल्या शिक्षणाचं स्थान आहे. मग ज्या पद्धतीची गुणवत्ता उभा होते आता, किंवा संस्था मोठमोठ्या उभा राहत आहेत, शासनाचे प्रयत्न पण त्या पद्धतीने चालले आहेत. पण संशोधनामध्ये इथून जाणारा जो लोंढा आहे, माझ्या मतानुसार, माझ्या माहितीनुसार, तो फक्त आणि फक्त 10 ते 15% आहे. उरलेला सगळा लोंढा जो जातोय बाहेर, तो इंजिनिअरिंग बेस आणि मेडिकल बेस जातोय. जोपर्यंत रिसर्चमधला लोंढा बाहेर जास्त जाणार नाही भारतातून, तोपर्यंत तुम्हाला चीनसारखी प्रगती दिसणार नाही. सर, बायोटेक्नॉलॉजीने वर्ल्डमध्ये खूप जास्त प्रगती केलेली आहे आणि भारताची लोकसंख्या तर नक्कीच जास्त आहे. मग भारतात या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करतायत? हे तंत्रज्ञान खरं तर मला कधी कधी भीती वाटते की शासनाच्या ह्या पॉलिसीजमुळं वेगवेगळ्या आपल्या हातातून निष्ठत आहे का काय. आपण जर तंत्रज्ञानासाठी पूरक असलेल्या पॉलिसीज जर निर्माण केल्या नाहीत, तर आपण प्रचंड प्रमाणात वेगवेगळ्या इंडस्ट्रीत मागं राहणार आहोत. एक दुसरं, त्याच्यामुळं मिळणारे जे फायदे आहेत तळागाळात, ते आपल्याला भेटणार नाहीत. उदाहरणादाखल हेल्थ इंडस्ट्रीमध्ये आपण जर इथल्या सायंटिस्टला जैवतंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या गोष्टी करायला लावल्या, तर आता जे आपण मेडिसिन घेतोय, जैवतंत्रज्ञान युक्त मेडिसिन जे आहे, आपण प्रचंड प्रमाणात रॉयल्टी बाहेरच्या देशांना देतोय, ती सगळी थांबेल आणि आपल्या फार्मास्युटिकल कंपन्या ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून खूप चांगले औषधं, मेडिसिन आणतील. दुसरं, ह्याच तंत्रज्ञानाचा वापर करून ॲग्रिकल्चरमध्ये प्रचंड प्रमाणात क्रांती होईल. एकट्या बीटी ब्रिंजालला परवानगी द्यायला आपल्याला आणखीन 6 वर्ष लागत आहेत. आणखीनही शासनानं ती परवानगी दिली नाही. बीटी कॉटनला परवानगी दिली, ही आपलं सुदैव म्हणायला पाहिजे. हे तंत्रज्ञान फक्त जैवतंत्रज्ञान म्हणून पाहू नका, कारण ह्याच्याबरोबर बायो इंजिनिअरिंग हा पण कन्सेप्ट आलेला आहे. बायो इंजिनिअरिंग म्हणजे काय? एका बाजूला तुम्ही तुमचं इंजिनिअरिंग ठेवा आणि दुसऱ्या बाजूला बायोलॉजी घ्या. दोन्हीचा संगम जेव्हा होतो त्याला तुम्ही बायो इंजिनिअरिंग म्हणा. उदाहरणादाखल तुम्ही स्वतः किंवा मी दिवसाचे 12 तास काम करतो आणि काम केल्यानंतर आपल्याला थकवा येतो. थकवा येणं म्हणजे काय? तुमच्या बॉडीमध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत. 2000च्या अगोदर काय होतं? आपला फॅमिली डॉक्टर होता, आता तो नाही आहे, आता कमर्शियल डॉक्टर आहे. मग ह्या जैवतंत्रज्ञानामुळं किंवा बायो इंजिनिअरिंगमुळं असे व्हेरिएबल सेन्सर तयार होतील, म्हणजे बनेनाला किंवा शर्टला ते सेन्सर लागलेले असतील. दिवसभराचा डेटा ते सेन्सर गोळा करतील. जेव्हा तुम्ही घरी जाल, तो डेटा घरातल्या इंटरनेटला कनेक्ट होईल आणि इंटरनेटच्या माध्यमानं तुम्ही निवडलेल्या डॉक्टरांकडे तो डेटा अपलोड होईल. एक तर रिअल टाईम होईल किंवा अपलोड होईल आणि मग डॉक्टरांना अलर्ट भेटेल की तुमचा जो हा क्लायंट आहे त्याच्यामध्ये अप अँड डाऊन दिसत आहेत, ॲबनॉर्मल अप अँड डाऊन दिसत आहेत, त्याला अलर्ट केलेलं बरं.
त्या माध्यमानं तुमच्यावर चांगल्या ट्रीटमेंट होतील, हा एक तंत्रज्ञानाचा उपयोग होईल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा शासनामध्ये बसलेल्या लोकांनी किंवा आजूबाजूच्या पॉलिसीधारकाने किंवा समाजामधल्या प्रतिष्ठित म्हणणार नाही पण बुद्धिवाद्याने तो विचार करायला पाहिजे. आणि हे घडत असताना सगळ्यात एक आपण मिस करतोय किंवा विसरून जातोय की अगोदर आपला समाज हा तर्कावर राहायचा, म्हणजे लॉजिकली बोलायचा. आता आपण कधीच लॉजिकली बोलत नाही. परवाच्याच भाषणात प्रणब मुखर्जींनी वाक्य म्हटलं की यू फाईट फॉर आर्ग्युमेंट्स. तुम्ही फक्त फाईट करू नका, आर्ग्युमेंट्स करा. त्या आर्ग्युमेंट्समधून बरेचसे सोल्युशन भेटण्याचे चान्सेस आहेत. आणि ते आर्ग्युमेंट्स चांगले होण्यासाठी शिक्षणाची खूप गरज आहे. मला वाटतं हे माझं मत आहे. नाही सर, नक्कीच. खरं तर मला अजूनही तुमच्याशी बोलायचं होतं, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. तुम्ही जी चांगली एवढी इन्फॉर्मेशन आम्हाला प्रेक्षकांना दिलीत, तुम्ही इथे आलात, आमच्याशी एवढं बोललात, त्यासाठी धन्यवाद. वेळेअभावी शिक्षणाच्या वाटा या कार्यक्रमामध्ये आपल्याला आज इथेच थांबावं लागत आहे, पण पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय व नवीन पाहुण्यांसोबत. तोपर्यंत नमस्कार.